महाराष्ट्रातील मुली आता खरंच सुरक्षित आहेत का, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय। महाराष्ट्र हे कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य म्हणून ओळखले जाते, पण याच महाराष्ट्रातील मुलींसाठी शाळा कितपत सुरक्षित आहेत हा गंभीर प्रश्न आहे। अनेक संतापजनक घटना ताज्या असताना आता रोह्यातील न्यू इंग्लिश स्कूल मधील एका शिक्षकाचा चीड आणणारा प्रताप समोर आलाय। रोहा तालुक्यातील चनेरा येथील न्यू इंग्लिश स्कूल मधून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे। शाळेतील शिक्षक अनिल कुंभार यांनी शाळेत शिकणाऱ्या तब्बल 6 मुलींवर विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या संदर्भात रोहा पोलीस ठाण्यात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून शिक्षक अनिल कुंभार यांना अटक करण्यात आली आहे। दिनांक 24 मार्च रोजी सकाळी 8 ते 9 वाजण्याच्या सुमारास पीडित विद्यार्थिनी वर्गात शिकत असताना आरोपी शिक्षक अनिल कुंभार याने त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध अयोग्यरित्या स्पर्श करून विनयभंग केल्याची तक्रार 6 विद्यार्थिनींनी केली आहे। त्यांच्या वक्तव्याच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपी अनिल कुंभार याला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर खतीब यांच्या मार्फत सुरू आहे। याबाबत आरोपी विरुद्ध पुरेसे पुरावे गोळा केले जात असून त्या आधारे लवकरच कायदेशीर पावले उचलले जातील, असे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणात पोस्को कायद्याची कलमे लावण्यात आली असून आरोपीला कठोर शिक्षा होण्याची शक्यता आहे। सुमारे 6 मुलींबाबत ही घृणास्पद घटना घडल्याने स्थानिक नागरिक आणि पालकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे। या विकृत मानसिकतेचं काय करायचं, त्यांची अशी कृत्य फोफावू नये म्हणून त्यांना कठोरात कठोर काही कारवाई केली जाणार आहे की नाही। विशेष म्हणजे असे प्रकार किती वेळा महाराष्ट्राच्या लेकींनी सहन करायचे, असे प्रश्न आता महाराष्ट्रातील जनसामान्यांमधून उपस्थित होत आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव सह दीप वायडेकर, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।